बघा, लास्ट दोन जे लेक्चर्स आपले झाले डिफरन्शिएशनचे, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फंक्शनचे. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी कॉन्स्टंट पासून ते ट्रिग्नोमेट्रीच्या सगळ्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे आहेत ते मी तुम्हाला दाखवलेलं. रिव्हिजन करायचं असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, युट्यूबला आहे. ओके, आता आपण एक्झरसाइज स्टार्ट करणार आहे, पण त्या एक्झरसाइजच्या आधी आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन म्हणून एक प्रकार आहे, तो शिकायचा आहे. ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, त्याच्या आधी काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहे. हे क्वेश्चन एकदा सॉल्व्ह केले किंवा तुम्हाला कळेल की कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि रेग्युलर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं यात फरक काय असतो. सुरुवात करूया. लिहून घ्या. पहिल्यांदा एक क्वेश्चन घेऊया आपण. क्वेश्चन लिहा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यामध्ये पहिलं घ्या साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स. दुसरं घ्या कॉस एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस 5. ओके, या दोन्हीचे डेरिव्हेटिव्ह काढून बघूया काय होत आहेत. ज्यावेळी तुम्हाला एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल, ओके, त्यावेळी त्याला वाय सपोज करत चला. सो वाय इज इक्वल टू साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स. आता याला जर डिफरन्शिएट करायचं असेल तर खाली काय लिहायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहायचं. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सचा ऑपरेटर आहे डी बाय डी एक्स. ओके, म्हणजे काय, तर ही जी लेफ्ट हँड साइड आहे आणि ही जी राईट हँड साइड आहे, दोन्ही साइडला डी बाय डी एक्स हा ऑपरेटर टाकून द्यायचा. मग कसं होणार, डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स. ओके, दोन्ही साइडचं डेरिव्हेटिव्ह काढल्याचं आपण इथे दाखवतो. आता पुढचा रूल काय आहे, डी वाय बाय डी एक्स ऍज इट इज, आणि हा जो इथला डी बाय डी एक्स आहे तो आज जाताना दोघांना सेपरेट अप्लाय होणार. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. लास्ट लेक्चरला मी सांगितलेलं सम रूल, डिफरन्स रूल, प्रोडक्ट रूल, क्वेश्चन रूल. तर इथे सम रूल वापरला, डी बाय डी एक्स आत गेल्यावर दोघांना सेपरेट झाला, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढूया. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स, आणि ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू एक्स. म्हणजे मी लास्ट लेक्चरला सांगितल्याप्रमाणे स्टँडर्ड एखादं फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट लिहू शकतो, जे इथे लिहिलंय. ओके, आता दुसरं एक सॉल्व्ह करून बघूया. काय आहे, दुसरं काय दिलंय बघा, कॉस एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस 5. वाय इज इक्वल टू कॉस एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस 5. एकदा चेक करतो बरोबर आहे का, बरोबर. ठीक आहे, आता याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता मी डायरेक्ट करतो, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. डायरेक्ट सेपरेट देऊन टाकतोय, मगाशी एक जी स्टेप केलेली ती स्किप करतो मी आता इथे. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस डी बाय डी एक्स ऑफ 5. ओके, पुढे जाऊया. आता कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय लिहून दिलंय मी, पाठ करायला सांगितलेलं. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इथे एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतात, एक्स रेस टू एन च्या रूलनी. एक्स रेस टू एनचं जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर याचा रूल काय आहे, एन एक्स रेस टू एन मायनस 1. मग आता इथे एक्स रेस टू एन च्या ऐवजी एक्स स्क्वेअर आलाय, मग इथे याचं डेरिव्हेटिव्ह कसं येणार, 2x रेस टू 2 मायनस 1, म्हणजेच 2x रेस टू 1 म्हणजेच 2x. सो इथे मी एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली 2x लिहितो, मायनस 5चं डेरिव्हेटिव्ह, 5 तर कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. त्यामुळे मी हे काय जे शेवटचं आहे ते लिहितच नाही. ओके,
सर या पद्धतीने तुम्ही अशा रेग्युलर फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढू शकता. बट व्हॉट अबाउट कंपोजिट फंक्शन? कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार? ओके, सो कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी तुमच्याकडे एक वेगळा रूल आहे. तो काय आहे बघूया. आता कंपोजिट फंक्शन नेमकं म्हणायचं कोणाला? ओके, बघूया. समजा मी y इज इक्वल टू, हे लिहू नका, पहिल्यांदा लक्ष द्या. समजा y इज इक्वल टू, मी असं लिहिलं साइन ऑफ एक्स स्क्वेअर, किंवा मी असं लिहिलं y इज इक्वल टू लॉग ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5. आता हे जे फंक्शन आहे हे कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे. याच्यामध्ये 3 प्रकारचे फंक्शन इन्क्लूड आहेत. एक आहे लॉग, दुसरा आहे रूट, तिसरा आहे एक्स स्क्वेअर मायनस 5. असे 3 फंक्शन आहेत त्याच्यामध्ये. साइन एक्स स्क्वेअर जर कन्सिडर करायला गेलो तर याच्यामध्ये पण तसंच आहे. पहिला आहे साइन, त्यानंतर आहे स्क्वेअर वालं फंक्शन म्हणजे एक्स स्क्वेअर. असे 2 फंक्शन्स याच्यामध्ये आहेत. मगासपासून जे आपण बघत आलो फंक्शन, त्याच्यामध्ये फक्त साइन एक्स होतं, फक्त एक्स स्क्वेअर होतं, फक्त 5 होतं. ओके, पण आता हे जे 2 फंक्शन्स मी लिहिले त्याच्यामध्ये 2 फंक्शनचं मिक्सचर आहे ते. ठीक आहे, तर त्याला म्हणतात कंपोजिट फंक्शन. ओके, कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतात? तर त्याच्यासाठी एक थेरम आहे. मी थेरमसाठी वेगळा एक सेशन घेईन, त्यावेळी तुम्हाला सांगेन की सगळे या चॅप्टरचे सगळे थेरम, हा चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर या चॅप्टरचे सगळे थेरम एकदा मी एकाच लेक्चर मध्ये कव्हर करेन की थेरम कसे करायचे. पण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय लागणार आहे बघूया. समजा y इज, आता लिहून घ्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन असं हेडिंग टाका. डेरिव्हेटिव्ह ऑफ, काही डाऊट असेल तर विचारा बरं का. कंपोजिट फंक्शन लिहा. इफ y इज इक्वल टू f of g of x. Okay, y is equal to f of g of x, then dy by dx is equal to f dash g of x into g dash x. Okay, एकच मिनिट. सो dy by dx is equal to f dash g of x into g dash x. आता हे लक्षात कसं ठेवायचं किंवा हे यूज कसं करायचं ते बघूया. समजा y is equal to साइन एक्स स्क्वेअर हे फंक्शन आहे. ओके, तर याचं जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर पहिल्यांदी जो सगळ्यात बाहेरचा फंक्शन आहे, आता बाहेरचं फंक्शन आणि आतलं फंक्शन हे मी माझ्या पद्धतीनं सांगतोय बरं का. सगळ्यात बाहेरचं फंक्शन जे आहे, जे इथे आहे एफ, आणि आतलं फंक्शन आहे जी. या केसमध्ये सगळ्यात बाहेरचं फंक्शन आहे साइन आणि आतलं फंक्शन आहे एक्स स्क्वेअर. ओके, सो जे बाहेरचं फंक्शन आहे त्याचं आधी डेरिव्हेटिव्ह काढायचं, पुढचं आहे तसं लिहायचं. म्हणजे काय करणार बघा, आम्ही इथं लिहितो dy बाय dx इज इक्वल टू, पहिल्यांदा मी इथं लिहितो, म्हणजे आता बघा लिहू नका काही. क्वेश्चन काय असतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी इथं खाली लिहितो, तुम्ही लिहू नका, ह्याच्या खालचं नका लिहू. ओके, फक्त इथपर्यंत लिहून घ्या. कुठपर्यंत? एवढंच लिहून घ्या, याच्यावरचं. त्यानंतर मी व्यवस्थित लिहून देतो तुम्हाला. इथे काय लिहिणार आपण? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग काय येणार? dy बाय dx इज इक्वल टू, आपण राईट हँड साइडचा पण डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. सो डी बाय dx ऑफ साइन एक्स स्क्वेअर. ओके, बघा काय लिहिलं, dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ साइन एक्स स्क्वेअर. मी आता काय सांगितलं, यातलं पहिलं फंक्शन कोणतं? साइन. पहिल्यांदा त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. पुढच्याचं काय करायचं ते बघूया. पहिल्यांदा या साइनचं डेरिव्हेटिव्ह काढा. आता आपल्याकडे माहिती आहे एक फंक्शन आहे डी बाय dx ऑफ साइन एक्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं, बरोबर. मग ह्याच रूलनी याचं जर डेरिव्हेटिव्ह मला काढायचं असेल तर मी कसं काढणार? साइन आणि एक्स नाही लिहिणार, आता मी एक्स स्क्वेअर लिहिणार. का? कारण ज्यावेळी इथे एक्स होता त्यावेळी इथे एक्स झाला. आता इथे एक्स स्क्वेअर आहे त्यामुळे इथे एक्स स्क्वेअर येणार. पण इथंच थांबायचं नाहीये,
इथंच का थांबायचं नाही, कारण आपल्याला रूल काय सांगतोय, हे बघा, हा डॅशचा अर्थ आहे डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, रूल काय सांगतोय, पहिल्यांदा पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढा. ओके, झालं. त्याच्यानंतर आतमध्ये जे दुसरं फंक्शन आहे त्याचं पण डेरिव्हेटिव्ह काढा. ओके, मध्ये टाकायचं आहे इनटू, टाकलं. आता दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, दुसरं फंक्शन कोण आहे इथे, एक्स स्क्वेअर. ओके, हे दुसरं फंक्शन आहे. एक मिनिट, हे सगळं खोडून टाकतो मी. हे बघा, हे जे आहे ना एक्स स्क्वेअर, हे दुसरं फंक्शन आहे, त्याचं आता डेरिव्हेटिव्ह काढायचं, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, पाहिजे तर मी हे एक अजून एक स्टेप वाढवून देतो याच्यामध्ये. साइन एक्स स्क्वेअर नाही, ठीक आहे, असंच लिहूया, कॉस एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता याचं डेरिव्हेटिव्ह काढूया. एक्स स्क्वेअरच्या आत अजून कुठलं फंक्शन नाही आहे बरं का, त्यामुळे इथे येणार कॉस एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. आता एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x कसं काढलं, एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, एन एक्स रेस टू एन मायनस 1. ओके, मग त्याच रूलनी एन च्या ऐवजी इथे 2 आला तर डेरिव्हेटिव्ह काय येणार, 2x रेस टू 2 मायनस 1 म्हणजेच 2x. ओके, जे इथं मी लिहिलेलं आहे. क्लिअर, समजलं इथपर्यंत? समजलंय का? हो सर. ओके, समजलं असेल तर आता मी जरा एक हे व्यवस्थित लिहून देतो, आपण एक्झाम्पल वाईजच जाऊया, ते लिहून घ्या. ओके, थांबा, क्वेश्चन लिहा आधी. हे वरची डेफिनेशन लिहिली आहे ना, त्याच्यावरची डेफिनेशन ही लिहिली आहे. ही डेफिनेशन लिहिली आहे का? हो सर. ओके, खाली लिहा, क्वेश्चन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यातलं पहिलं y इज इक्वल टू साइन एक्स स्क्वेअर. काय करायचं, पहिल्यांदा गिवन लिहायचं, y इज इक्वल टू साइन एक्स स्क्वेअर, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहायचं. मग काय येणार, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ साइन एक्स स्क्वेअर. पहिल्यांदा साइनचं डेरिव्हेटिव्ह ते आहे कॉस आणि पुढचं एक्स स्क्वेअर ॲज इट इज इनटू डी बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू कॉस एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. आता मी तुम्हाला दाखवलं, हे लिहून घ्या. झालं का बघा, झालं असेल तर मला सांगा, मी पुढचं घेतो. झालं सर. ओके, सेकंड बघूया आता. आता हेच फंक्शन थोड्या वेगळ्या प्रकारे देतो. इथे आता मी काय घेतलेलं, साइन एक्स स्क्वेअर घेतलेला, तर समजा साइन स्क्वेअर एक्स आलं तर मग काय, साइन स्क्वेअर एक्स आलं तर मग काय. इथे बऱ्याच जणांची गडबड होते की बऱ्याच जणांना साइन एक्स स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर एक्स एकच वाटतं, किंवा बरेच जण स्क्वेअरला काहीतरी वेगळंच करतात. ह्याच्यामध्ये एक समजून घ्या तुम्ही, साइन स्क्वेअर एक्सचा अर्थ साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असतो. ओके, आता ह्याचं जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर एक लक्षात घ्या, हा जो आहे साइन एक्स, हा म्हणजे एखादा एक्स असल्यासारखा आहे. समजून घ्या हे मी काय म्हणतोय, हे मी एका वेगळ्या प्रकारे तुम्हाला दाखवतो. बघा, इथे लिहून घ्या, पुट साइन एक्स इज इक्वल टू यू. ओके, साइन एक्स ला काय सबस्टिट्यूट केलं मी, यू सबस्टिट्यूट केलं. मग आता इथे काय लिहिणार मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यावर काय होणार, dy बाय dx. एक मिनिट, पहिल्यांदा डिफरन्शिएटच्या आधी सुद्धा आपण पहिल्यांदा ते u सबस्टिट्यूट केल्यावर काय येतं ते बघूया. y इज इक्वल टू यू स्क्वेअर, कारण आपण काय केलंय, साइन एक्स ला काय सबस्टिट्यूट केलंय, u सबस्टिट्यूट केलंय. लक्षात येत आहे? ओके, आता याचं डिफरन्शिएशन करूया.
इथे लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय येणार dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx d बाय dx ऑफ u स्क्वेअर. ओके, काय काय केलं मी dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ u स्क्वेअर. इथपर्यंत कळलं? इथपर्यंत कळलं का? हो सर. हा, आता मी इथे एक ऍडजस्टमेंट करणार आहे. वर जी तुम्हाला मी डेफिनेशन लिहून दिलेली, बघा इथे एक डेफिनेशन तुम्हाला लिहून दिली कंपोजिट फंक्शनची. याची अजून एक डेफिनेशन याच्यात शेजारी तुम्हाला लिहून देतो. काय आहे ते बघूया. इफ बघा y इज अ फंक्शन ऑफ u, सॉरी y इज फंक्शन ऑफ यस u, म्हणजे इथं मी लिहितो f ऑफ u and u is function of g. ओके, बघा y is function of u and u is function of g. आणि मग त्याला आपण असं लिहू शकतो, इथे जे लिहिलंय ना, ओके, त्याला आपण असं लिहू शकतो f ऑफ g ऑफ x. म्हणजे कसं, मी काय केलं, फक्त हा जो u दिसतोय त्याच्याऐवजी हा टाकला g ऑफ x. हे बघा तेच केलंय की नाही इथे. ओके, आणि ह्याचं जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर तुम्ही ही मेथड तर वापरू शकताच, ही जी आता मी इथे दिली आहे ती. ओके, त्याच्याशिवाय अजून एक मेथड आहे किंवा अजून एक त्याला एक फॉर्म्युला आहे dy बाय dx ऑफ, बघा मी काय लिहितो इथे dy बाय dx ऑफ, सॉरी dy बाय dx ऑफ नाही, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du. कारण हे पहिल्यांदी फंक्शन u मधला आहे त्याच्यामुळे एक मिनिट dy बाय du, हा हे फंक्शन u मधला आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा याला विथ रिस्पेक्ट टू u डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं. ओके, इनटू du बाय dx. ओके, आता फक्त तुम्ही विचार करा, इकडच्या साईडला बघा एकदा आणि इकडच्या साईडला बघा एकदा, दोन्ही बाजूंना एकदा बघा व्यवस्थित. ठीक आहे, तुम्हाला काय वेगळं दिसतं याच्यामध्ये? इथे पण dy आहे, इथे पण dy आहे, करेक्ट. इथे पण dx आहे, इथे पण dx आहे. एक्स्ट्रा काय आलंय, इथे अपॉनला du आलाय आणि इथे न्यूमरेटरला du आलाय, राईट. म्हणजे du du ऍडजस्ट केल्यासारखं आहे. हे मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय पद्धत. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन सरांनी काढलंय, किती अवघड आहे हे, मग असं किती सोपं होतं. पण हा जो फॉर्मॅट आहे लेफ्ट साइडचा आणि हा राईट हँड साइडचा, दोन्ही फॉर्मॅट सेमच आहेत. फक्त मी लेफ्ट हँड साइडला डॅशच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलंय, राईट हँड साइडला dy बाय dx आणि du बाय dx च्या फॉर्मॅट मध्ये लिहिलंय. ठीक आहे, आता ह्याचा उपयोग खाली कसा होणार आहे बघा. याला मी काय लिहिलंय बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलंय. इथे एक्स आहे, ठीक आहे, पण हे जे फंक्शन आहे यू स्क्वेअर, हे एक्स मधलं फंक्शन नाही, कारण याच्यात एक्सच दिसत नाहीये, म्हणजे हे एक्स मधलं फंक्शन नाहीये. बरोबर, हे कशाचं फंक्शन आहे, यूचं फंक्शन आहे. तरी सुद्धा ह्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढायला लावतो. मग अशा केसमध्ये काय करायचं, तर याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढायचं, पण आधी याला विथ रिस्पेक्ट टू यू डेरिव्हेटिव्ह काढायचं. बघा, म्हणजे मी काय केलं, इकडचा जो एक्स आहे त्याच्याऐवजी यू टाकलं. बरोबर, पण मग प्रश्न आहे असं कसं चेंज करू शकतात सर, आपल्याला तिथे विथ रिस्पेक्ट टू एक्स सांगितलंय आणि तुम्ही यू कसं काय लिहिलं, पण ते ऍडजस्टमेंटसाठी लिहिलं. लगेच हा डी इथे ऍडजस्ट करायचा आणि जो ओरिजिनलचा डीएक्स होता तो ऍज इट इज इथे लिहून टाकायचा. बघा मी काय काय केलं, पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. मला काय करायचं होतं, एकदम सुरुवातीपासून बघूया. साइन एक्स, एक मिनिट, साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं मला डेरिव्हेटिव्ह काढायचं होतं. बरोबर, साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं मला डेरिव्हेटिव्ह काढायचं होतं. मग मी काय केलं, ह्या साइन एक्सला यू सबस्टिट्यूट केलं, त्याचा झाला यू स्क्वेअर. ठीक आहे, आता मला काय करायचं होतं, ह्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढायचं होतं. सो डी बाय डीएक्स मी घेतला, पण मला असं सापडलं की हा आहे यू मध्ये, हा आहे एक्स मध्ये, याचं डेरिव्हेटिव्ह निघू शकत नाही. मग मी काय ऍडजस्टमेंट केली,
तर इथला जो एक्स आहे तो काढून टाकला. तू बाबा एक्स ने डेरिव्हेटिव्ह तुझं निघत नाही ना बाबा, तर तुला मी यू देऊन टाकतो. चल डीयू नी तर डेरिव्हेटिव्ह निघेल तुझं, ठीक आहे. मग यू स्क्वेअर समज डीयू नी मी डेरिव्हेटिव्ह काढलं. पण इथे डीयू घेतल्यावर प्रॉब्लेम असा आहे, डीएक्स कुठे जाणार, तर तो तिथेच त्याच्या शेजारी डिनॉमिनेटरला येणार. म्हणजे आपण जे एक्स्ट्रा डीयू घेतलं ते इथं आपोआप ऍडजस्ट करावं लागलं आपल्याला. ओके, तसंच मी इथे केलेलं आहे. या एक्झाम्पलला फार घाबरू नका, त्याचं कारण सांगतो. पुढे जाऊन तर हे डीयू वगैरे हे प्रकारच येणार नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचे आपल्याला. ओके, समजेल. फक्त थोडा वेळ पेशन्स ठेवा, एक 4-5 एक्झाम्पल्स होऊ द्या, मगच तुम्हाला मी काय सांगतो ते कळणार आहे. पहिल्या काही एक्झाम्पलला तुम्हाला कळेल नाही कळेल, ऍज इट इज लक्षात ठेवायला. ह्या एक्झाम्पल पूर्व लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जसं जसं एक्झाम्पल्स जास्त होतील तसं तसं तुम्हाला ते समजत जाईल. ओके, सो आता मी काय केलं, यू स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढलं विथ रिस्पेक्ट टू यू. आता यू स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह टू यू, मगाशी कसं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह टू एक्स काढलेलं तसं. इथे आहे डीयू बाय डीएक्स. आता परत प्रश्न आला का, इथे आहे एक्स, इथे आहे यू, मग काय करायचं याचं सांगतो काय करायचं. हा जो यू आहे त्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी सपोज केलेली आहे साइन एक्स. जरा बघा एकदा वरती जी व्हॅल्यू आहे यू ची, हा बघा इथे साइन एक्स ने दिलेली आहे, हा बघा इथे, बरोबर. मग तीच व्हॅल्यू मी फक्त काढली. आता बघा दोन्ही फंक्शन एक्स मध्ये दिसतात की नाही, इथे पण एक्स आहे इथे पण एक्स आहे. दोन्ही फंक्शन म्हणजे साइन एक्स पण एक्स मध्ये आहे आणि त्याचा डिनॉमिनेटर विथ रिस्पेक्ट टू एक्सच डेरिव्हेटिव्ह काढायचं त्याचं. 2u लिहितो इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ओके, आता पुन्हा बघा डीवाय बाय डीएक्स आपलं काय आलंय, 2u प्लस कॉस एक्स. पण यू ची व्हॅल्यू पुन्हा एकदा टाकायला पाहिजे, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके, म्हणजे यू ची व्हॅल्यू काय केली मी, साइन एक्स पुन्हा रिसबस्टिट्यूट केली. त्याच्यामुळे फायदा काय झाला, सगळंच्या सगळं फंक्शन पुन्हा एकदा एक्स मध्ये कन्वर्ट झालं. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 साइन एक्स प्लस कॉस एक्स, सॉरी 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. याचा एक फॉर्म्युला आहे, काय सांगता येईल, ट्रिग्नोमेट्री मध्ये आहे. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा असतो. ठीक आहे, साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा असतो. तोच मी इथे फक्त यूज केला. इथे येणार साइन 2 थीटा. ओके, थीटाच्या ऐवजी एक्स, कारण इथे एक्स आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर डीवाय बाय डीएक्स. दिस इज द फॉर्म्युला नाही, दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ युअर फंक्शन साइन स्क्वेअर एक्स. त्यामुळे एक लक्षात आलं असेल तुमच्या की मगाशी जे आपण साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलेलं, साइन एक्स स्क्वेअरचं, ते डेरिव्हेटिव्ह वेगळं होतं आणि आता जे साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलं ते डेरिव्हेटिव्ह वेगळं आहे. त्याच्यामुळे फंक्शन पुढे मागे जरी झाले, आधी तुम्ही साइनचं डेरिव्हेटिव्ह काढलं आणि नंतर स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर आन्सर वेगळं येतं, आणि आधी तुम्ही स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह नंतर साइनचं काढलं तर आन्सर वेगळं येतं. ठीक आहे, सो याला म्हणतात कंपोजिट फंक्शन. काही शंका आहे याच्यामध्ये? आता जे दोन गणित आपण सोडवली, काही शंका आहे? समजा हे अजून सुद्धा तुम्हाला खूप हे अवघड आहे सर, हे ठीक आहे 2 एक्झाम्पल समजले, पुढचं कसं सॉल्व्ह करायचं, असा जर प्रश्न मनात असेल, काळजी करू नका. आपण जवळपास 5-6 एक्झाम्पल असेच एकदम डिटेल मध्ये घेणार आहे, नंतर तुम्हाला त्याचं सवय होत जाईल. इथपर्यंत लक्षात आलंय? काही शंका आहे? नाही सर. ओके, पुढे जाऊया आपण. आता आपण ऍक्च्युअली एक्सरसाइज सुरू करूया. थेरम जो प्रकार आहे तो तुम्हाला ज्यावेळी सगळा चॅप्टर संपेल त्यावेळी सगळे थेरम एकदमच घेईल. ओके, क्वेश्चन लिहा. एक्सरसाइज 1.1, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यातलं फर्स्ट, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5. काळजीपूर्वक बघा कसं सॉल्व्ह करतोय, पाहिजे तर एक स्टेप जाऊ द्या. ओके, तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट काढा किंवा नंतर पुन्हा युट्यूबवर अपलोड केल्यावर बघा. ठीक आहे, पण एखादी स्टेप लिहून घ्यायची राहून गेली ती राहू द्या, पण समजून घ्या. ओके, कारण आपल्याकडे वेळ तसा आहे, म्हणजे तुम्ही नंतर पण बघू शकता हे. ओके, बघूया आता. पहिल्यांदा काय करायचं, फंक्शनला y सपोज करायचं, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 5 y सपोज केला. आता याला डिफरन्शिएट करूया.
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार dy बाय dx इज इक्वल टू d by dx of x cube minus 2x minus 1 raised to 5. ओके, आता याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, मला आता विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करताना काय करायला लागेल, पहिलं फंक्शन कोणतं, दुसरं फंक्शन कोणतं. हे कंपोजिट फंक्शन आहे, आतमध्ये एक फंक्शन आहे. ओके, आणि हे बाहेर एक रेस टू वाला फंक्शन आहे. मग जे पहिल्यांदा बाहेरचं फंक्शन आहे त्याला पहिल्यांदा संपवायचं. ठीक आहे, त्याचा पहिला विषय संपवायचा. वरती हे जे आहे, हा अख्खा जो आहे हा ऍज अ एक्स कन्सिडर केला तर हा एक्स रेस टू 5 सारखा आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतात, 5 एक्स रेस टू 5 मायनस 1 म्हणजे 4. बरोबर. मग बाय सेम वे ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं येणार, हा अख्खा ब्रॅकेट म्हणजे एक्स आहे असं समजा. मग डेरिव्हेटिव्ह कसं येणार, dy बाय dx इज इक्वल टू 5 जो काय असेल तो ब्रॅकेट मध्ये रेस टू 4. ब्रॅकेट मधलं लिहितो मी, जरा नीट समजून घ्या, स्ट्रक्चर समजून घ्या. हा ब्रॅकेट मधला आहे तो म्हणजेच एक्स आहे. ओके, असं ऍज्युम करा म्हणतोय. ओके, मग त्या ब्रॅकेट मधला जर एक्स असेल तर बघा 5 च्या ठिकाणी 5 आलंय की नाही, आलंय. डोक्यावरचं 4 आहे की नाही, आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, एक्सच्या ऐवजी हा अख्खा ब्रॅकेट टाकायचा आहे. तो टाकूया इथे, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. पण इथंच हे एक्झाम्पल संपत नाही, कारण हे कंपोजिट फंक्शन आहे, दोन फंक्शन मिक्स आहेत. मग इथंपर्यंत थांबायचं का, तर नाही. मग काय करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय dx ऑफ, आता हा जो उरलेला आहे एक, आपण रेस टू 5 चं डेरिव्हेटिव्ह काढून झालंय, त्यामुळे ह्याचं काम संपलं. मग कोण राहिला, हा आतला. याचं डेरिव्हेटिव्ह आता काढायचं, डी बाय dx ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. बघूया पुढे किती येत आहे. dy बाय dx इज इक्वल टू 5 इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 4 इंटू डी बाय dx ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 चं डेरिव्हेटिव्ह. एक मिनिट, हे डी बाय dx काढूनच टाकतो. आता आतल्याचं डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 चं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर बरोबर, मायनस 2x चं डेरिव्हेटिव्ह मायनस 2 आणि 1 चं डेरिव्हेटिव्ह 0. ओके, ह्या दोघांचं डेरिव्हेटिव्ह कसं काढलं बघा, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह कसं काढलं, एक्स रेस टू एन च्या रूलनी. ओके, एक्स रेस टू एन चा रूल काय आहे, एन एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 3x रेस टू 3 मायनस 1 दॅट इज स्क्वेअर. ओके, आणि त्याच्यानंतर 2x चं डेरिव्हेटिव्ह कसं काढलं, याच्यामध्ये मायनस 2 तर कॉन्स्टंट आहे आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1 असतं, मायनस 2 इंटू 1 मायनस 2 येणार. ते पण इथे लिहिलेलं आहे. झालं, डेरिव्हेटिव्ह संपलं. ओके, काही शंका आहे याच्यामध्ये, नाही ओके. सर. दुसरं थोडस त्याच टाईपचं आहे, फक्त त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त आहेत. ठीक आहे, मी तिसरं निम्मत सॉल्व्ह करून देणार आहे, दुसरं सॉल्व्ह करून देतो पूर्ण. बघूया दुसरं काय आहे. दुसरं आहे y इज इक्वल टू 2x रेस टू 3 बाय 2 मायनस 3x रेस टू 4 बाय 3 मायनस 5 रेस टू 5 बाय 2. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढूया. लिहा, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ 2x रेस टू 3 बाय 2 मायनस 3x रेस टू 4 बाय 3 मायनस 5 रेस टू 5 बाय 2. याच्यामधला आउटर फंक्शन म्हणजे एफ फंक्शन कुठलं बाहेरचं, हे बघा आहे 5 बाय 2. ओके, रेस टू 5 बाय 2. मग आता परत मगासारखंच आहे बरं का. मगासारखं म्हणजे काय, हा अख्खा जो आहे ब्रॅकेट या अख्ख्याला एक्स आहे असं ऍज्युम करा. म्हणजे हे एक्स रेस टू 5 बाय 2 सारखं दिसेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काय, 5 बाय 2 एक्स रेस टू 5 बाय 2 मायनस 1. ओके, बाय सेम वे इथं कसं येणार, 2x रेस टू 3 बाय 2, एक मिनिट नाही चुकलं, पहिल्यांदा 5 बाय 2 लिहायला लागेल. 5 बाय 2 इन ब्रॅकेट 2x रेस टू 3 बाय 2 मायनस 3x रेस टू 4 बाय 3 मायनस 5
ब्रॅकेट रेस टू 5/2 - 1. ओके, 5/2 - 1 ह्याचं बघूया सबट्रॅक्शन. इथपर्यंत थांबतं का? नाही. हे कंपोजिट फंक्शन आहे, म्हणजे आता आत पण जावं लागणार. म्हणजे हे जे दिसतंय 2x⁻³ - 3x⁴/3 - 5 याचं पण डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढावं लागेल. म्हणजे काय काय होणार बघा, इंटू कुठलं पण डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शनचं लिहिताना त्याला इंटू करावंच लागतं. बघूया काय, इंटू एकच मिनिट. ओके, सो 5/2 2x⁻³ - 3x⁴/3 - 5 रेस टू 5/2 - 1. आता इथपर्यंत थांबणार का? नाही. तर हा जो तुम्हाला दिसतोय 2x⁻³ - 3x⁴/3 - 5 ह्याचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा काढावं लागेल. म्हणजे इंटू खाली लिहितो मी ते d/dx ऑफ 2x⁻³ - 3x⁴/3 - 5. पुढे जाऊया. इट इज इक्वल टू 5/2 इन ब्रॅकेट 2x⁻³ - 3x⁴/3 - 5 आणि डेरिव्हेटिव्ह, ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार 2. आता बघा एकेकाचा डेरिव्हेटिव्ह काढणार. ह्याच्यामध्ये हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे. जो फक्त कॉन्स्टंट आहे म्हणजे हा, ह्याचा डेरिव्हेटिव्ह 0, त्याला सोडूनच द्या. आणि जो फंक्शनला अटॅच झालाय कॉन्स्टंट म्हणजे कोएफिशियंट सारखा, तो तसाच राहणार, तो हलणार नाही जागी. तो 2 आहे तसा लिहितो. आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह, पहिल्यांदा x⁻³ चं डेरिव्हेटिव्ह, नंतर x⁻⁴/3 चं डेरिव्हेटिव्ह. x⁻³ चं डेरिव्हेटिव्ह कसं 3/2 इंटू x⁻². हाफ का 3/2 - 1 हाफ असतं. ओके, पुढे 2 इंटू 3/2 x⁻½ लिहिलं. पुढे जाऊया. आता हा 3 ऍज इट इज ग्रीन कलरने हा दिलेला आहे बघा, हा सोडलं गेलं वाटतं. हा 3 ऍज इट इज. ओके, मग काय काय येणार -3 इंटू. ओके, आता x⁴/3 चं डेरिव्हेटिव्ह इथं बाजूला दाखवतो. x⁴/3 चं डेरिव्हेटिव्ह काय काय येणार 4/3 x⁴/3 - 1 4/3 - 1 1/3 असतं. सो x⁻⁴ ब्रॅकेट क्लोज, कारण हा जो शेवटचा 5 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. सो झालं, सिम्प्लिफाय झालेलं आहे. फक्त आपल्याला इथे लिहायचं आहे, एक मिनिट, इथे काय, इथे 5/2 - 1 एक मिनिट, एक गोळ झाला आपला. इथे जे 5/2 - 1 आहे ना, त्याचं सबट्रॅक्शन इथे लिहायला विसरलो आपण. 3/2 इथे लिहितो ते. सो फायनली वी हॅव सर 2x⁻². हा बोला. हे इथं 3x इंटू हा, तो 4/3 4/3 राहिला. x. ओके ओके ओके, थँक्यू. 4/3 इंटू x⁻⁴. थँक्यू. ओके, सो 3x⁴/3 - 5/3/2. आता याच्यात सिम्प्लिफाय होताना हा 2 कट, 3 कट, काय काय राहिलं बघा 3x⁻½ - 4x⁻⁴/3. क्लिअर? कळलं इथपर्यंत? हो सर. हा, अँड दिस इज द फायनल आन्सर. एक मिनिट, अजून काय राहिलंय का याच्यामध्ये बघूया. आन्सर चेक करू दे मला. राईट, इथपर्यंत हे फायनल आन्सर आहे, असं आहे. मागे पण हेच आन्सर आहे. समजलं इथपर्यंत? हो सर. ओके, आता एकच आहे थर्ड आणि फोर्थ. थर्ड त्यातल्या त्यात, थर्डची मी हिंट देतो, फोर्थ उद्या घेऊया आपण नेक्स्ट लेक्चरला. थर्ड काय आहे बघा, रूट x² + 4x - 7. आता याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं आहे. हे घरी सॉल्व्ह करायचं, होमवर्कला आहे. d/dx ऑफ रूट x² + 4x - 7. याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार? मगाच सारखंच आहे, फक्त या रूटला समजून घ्या. रूट एक्सचा अर्थ x⁻½ असतो. सो इथे सुद्धा x² + 4x - 7 रेस टू हाफ असं वापरलं तरी चालेल, किंवा रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह. ओके, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे 1/2 रूट एक्स असतं. हा वाला वापरला तरी चालणार आहे. ठीक आहे,
सो हे होमवर्कला सॉल्व्ह करायचं आहे. टेक्स्टबुकच्या मागे आन्सर आहे ते चेक करून बघायचं आहे. समजलं इथपर्यंत? करता येईल हे? ट्राय करा सगळ्यांनी. ठीक आहे? हो सर. हा, उरलेलं नेक्स्ट